ठाणे वर्तमानमध्ये आपलं हार्दिक स्वागत. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या, मात्र एका छोट्याशा जाहिरातीनंतर. कोंडगाव येथील स्कायलॅब या भारत सरकारच्या एन्व्हायरमेंट अँड पोल्युशन कंट्रोल विभागाच्या लॅबची गाडी मीरा रोडहून बाळकुमला जात असताना नागला बंदर सिग्नल येथे अचानक या गाडीतनं धूर निघू लागला आणि नंतर पूर्ण वाहन आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं. गाडीमध्ये चालकासह इतर 3 टेक्निशियन्स देखील होते. सर्व सुखरूप असून घटनास्थळी फायर ब्रिगेड आणि वाहतूक पोलिसांचं मदतकार्य सुरू झालं. सदर वाहन मेट्रोच्या कामामुळे वातावरणात निर्माण होणारे ध्वनी आणि हवेतील धुलीकणांचे प्रदूषण मोजण्याचं काम करत होते. ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांच्या मालमत्ता कर आकारणी संदर्भात प्राप्त झालेल्या अर्जांचा आणि प्रलंबित असलेल्या कामाचा निपटारा तातडीने व्हावा, तसंच मालमत्ता कराच्या वसुलीत वाढ व्हावी यासाठी प्रभाग समिती निहाय दर शनिवारी टॅक्स अदालतचं आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉक्टर विपिन शर्मा यांनी दिली आहे. या टॅक्स अदालत दरम्यान प्रलंबित प्रकरणांचा आढावा दर सोमवारी ते स्वतः घेतील. ठाणे महानगरपालिकेतील 9 प्रभाग समिती अंतर्गत मालमत्ता करांसंबंधी आलेल्या अर्ज निकाली काढण्याच्या दृष्टिकोनातून या अदालतींचं आयोजन करण्यात आलं आहे. दर आठवड्यातील प्रत्येक शनिवारी 1 याप्रमाणे दर शनिवारी होणाऱ्या टॅक्स अदालतीत प्रत्येक प्रभाग समितीतील प्रलंबित अर्जांवर संबंधित अधिकाऱ्यांच्या वतीने कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले असून दर सोमवारी याबाबतचा आढावा स्वतः महापालिका आयुक्त घेणार आहेत. शहरामध्ये 100% लसीकरण व्हावं आणि कोविड नियंत्रणात यावा या दृष्टिकोनातून ठाणे महानगरपालिकेने महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. ठाणे शहरातून कोरोनाचं समूळ उच्चाटन करण्यासाठी लसीचा एकही डोस न घेतलेल्या नागरिकांना TMT बसमध्ये प्रवेश दिला जाणार नाही अशी घोषणा महापालिका आयुक्त डॉक्टर विपिन शर्मा यांनी घेतली आहे. या संदर्भातली घोषणा महापौर नरेश म्हस्के यांनी केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या माध्यमातून कोविड-19ची संभाव्य 3री लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सद्यस्थितीमध्ये लस हा एकमेव उपाय आहे, मात्र आजही काही नागरिक हे लस घेण्यास उत्सुक नाही. त्यामुळे यापुढे ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेच्या माध्यमातून प्रवास करायचा असल्यास किमान लसीचा 1 डोस घेणं बंधनकारक असेल, असं भूमिका महानगरपालिकेच्या वतीने घेण्यात आली आहे. सध्या हर घर दस्तक हा उपक्रम देखील ठाणे महानगरपालिका क्षेत्रात राबवण्यात येत आहे. गीता जोशी यांचं काल निधन झालं. आता गीता जोशी असा प्रश्न जर आपल्याला पडला असेल तर गीता जोशी या ठाणे शहरातील सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्र समृद्ध करणारं एक व्यक्तिमत्व असं त्यांचं वर्णन करता येईल. अगदी वयाच्या 70-75व्या वर्षी देखील गीता जोशी या सक्रिय होत्या. आचार यात्रेकट्ट्याच्या माध्यमातून, त्याचप्रमाणे सन्मित्रकार स.पा. जोशी यांच्या मराठी भाषेच्या चळवळीच्या माध्यमातून त्या ठाणेकर नागरिकांसमोर सातत्याने येत राहिल्या. आचार्य अत्रे कट्टा खऱ्या अर्थाने समृद्ध करण्यामध्ये गीता जोशी यांचं योगदान अत्यंत महत्त्वाचं होतं. वयाच्या 70-75व्या वर्षी देखील त्यांचा मला फोन येत असे आणि बोरसेसाहेब असे वक्ते आचार्य अत्रे कट्ट्यावर येणार आहेत, नक्की तुमचा कॅमेरा ऑन पाठवा, नक्की कव्हरेज करा, असं आग्रहाचं आमंत्रण गीता जोशी या कायम देत असत. गीता जोशी यांचे अनेक आर्टिकल्स विविध वर्तमानपत्रांमधून छापून आले. अनेक पुस्तकं देखील त्यांनी लिहिले. ठाणे शहराच्या सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्राला समृद्ध करणाऱ्या गीता जोशी यांना आमच्यातर्फे विनम्र श्रद्धांजली. गीता जोशी या पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वीय सहाय्यक असलेल्या सचिन जोशी यांच्या मातोश्री. त्यांची देखील आईच्या जाण्याने मोठी हानी झाली असणार. त्यांच्या दुःखात देखील आम्ही सहभागी आहोत. श्री महावीर जैन हॉस्पिटल आणि प्रतापजी आशर कार्डियक सेंटर यांच्या वतीने कार्डियक वेलनेस ड्राईव्ह अंतर्गत दिल आपका ख्याल हमारा हा अभिनव उपक्रम राबवण्यात येत आहे. यामध्ये बायपास सर्जरी केवळ 1,40,000 रुपये, अँजिओप्लास्टी केवळ 1 लाख रुपये आणि CT अँजिओग्राफी केवळ 7,000 रुपयात उपलब्ध आहे. निश्चितपणे ठाणेकरांनी याचा लाभ घ्यावा.
Shobha Medico, flat 18% discount on branded medicines. We are first in Maharashtra to give flat 18% discount in retail outlets. Free home delivery across Thane, Mulund, Kalwa, Mumra. Fully functional outlets. Medicines, critical care, cancer medicines, surgical and body support, injections, diapers, OT, ECG essentials and insulin. Call Shobha Medico 985-986-1818. Shobha Medico. चला नवरदेवाच्या खरेदीसाठी आजच जाऊया. अरे पण हा नवरदेव का रुसलाय? अहो त्याला लग्नाची खरेदी बॅरॉन मधूनच करायची आहे आणि आमचा विचार आहे एखाद्या मोठ्या शोरूम मधून खरेदीचा. अहो नवरदेवाचं बरोबरच आहे की बॅरॉन म्हणजे विश्वसनीयता, बॅरॉन म्हणजे उच्चतम दर्जा आणि वाजवी किंमत, बॅरॉन म्हणजे लेटेस्ट फॅशन आणि स्टाईल, बॅरॉन म्हणजे 50% खसखशीत डिस्काउंट. मग आता कुणाचं ऐकणार, स्वतःचं की या हुशार नवरदेवाचं? अर्थातच नवरदेवाचं. लग्नाची खरेदी बॅरॉन मेन्सवेअर मधूनच करायची. येस, बॅरॉन मेन्स स्टुडिओ, जिल्हा परिषदेसमोर, तलावपाळी, ठाणे. फैशन मीन्स बैरॉन, फैशन मीन्स बैरॉन, मेन्सवेयर की जी जान, बैरॉन बैरॉन बैरॉन. निसर्गातल्या कणाकणात ईश्वराचा वास, फुला फुलातून दरवळणारा मोहक मंद सुवास, देवभक्ती अगरबत्ती दे आनंद हमखास. विविध सुगंधात उपलब्ध पितांबरी देवभक्ती अगरबत्तीचा 250 ग्रॅमचा इकॉनॉमी पॅक आजच आणा घरात. डॉक्टर लोलगे यांचे पाईल्ससाठीचे कलासिद्धी हॉस्पिटल, पाचपाखडी, ठाणे. नो ॲडमिशन, रक्तस्राव नाही, पुनरुद्भव नाही. कॉल 9869236935. युनियन बँक ऑफ इंडिया मुंबई ठाणे क्षेत्राने बँकेच्या 103व्या स्थापना दिनाच्या शुभमुहूर्तावर 11 नोव्हेंबर 2021 रोजी कापूरवाडी शाखा ठाणे येथे युनियन गोल्ड लोन पॉईंट सुरू करण्यात आला आहे. कापूरवाडी ही मुंबई झोनमधली पहिली गोल्ड लोन केंद्रित शाखा आहे. केंद्राचं उद्घाटन PK सोनी, सरव्यवस्थापक, कृषी व्यवसाय विभाग, UBI यांच्यासह राजीव मिश्रा, फील्ड जनरल मॅनेजर, मुंबई झोन, UBI आणि प्रादेशिक प्रमुख मुंबई ठाणे श्रीमती रेणू नायर यांच्या उपस्थितीत संपन्न झालं. यावेळी श्री सोनी यांनी बँक पूर्ण भारतामध्ये 30 युनियन गोल्ड लोन पॉईंट सुरू करत आहे. भारताच्या दक्षिण भागामध्ये बँक गोल्ड लोनचा चांगला व्यवसाय करत आहे. बँकांचे मुख्य लक्ष पश्चिम तसंच भारताच्या उत्तर भागात गोल्ड लोनला चालना देणं आहे. ग्राहक या पॉईंट्सवरून अतिशय स्पर्धात्मक व्याज दरासह जलद आणि त्रासमुक्त पद्धतीने सोन्याचं कर्ज घेऊ शकतात, अशी माहिती प्रादेशिक प्रमुख श्रीमती रेणू नायर यांनी दिली. पहिल्याच दिवशी या केंद्राच्या माध्यमातून एकंदर 126 तोळे सोने तारण कर्ज मंजूर करण्यात आला आहे. फाइनेंस और जो प्राइवेट सेक्टर्स के छोटे छोटे NBFCs और फाइनेंशियल इंस्टीट्यूशंस हैं वही अभी तक करते आ रहे थे, लेकिन अब पब्लिक सेक्टर बैंक के रूप में यूनियन बैंक ऑफ इंडिया ने ये कदम आगे बढ़ाया है. और अगर हम देखें, हमारी सर्विसेज को देखें और हमारे इंटरेस्ट रेट को देखें, तो जो प्राइवेट सेक्टर है उनके और हमारे इंटरेस्ट रेट में जो गोल्ड लोन के लिए हम लोग इंटरेस्ट रेट देंगे उसमें बहुत अंतर मिलेगा आप लोगों को, जिससे कि ग्राहकों को की कॉस्ट कम आएगी और वो आराम से इत्मीनान के साथ अपने बैंक से, अपनी ब्रांचेस से गोल्ड लोन प्राप्त कर सकेंगे. और आज तक क्या हो रहा था, प्राइवेट साहूकार या प्राइवेट बैंक्स या प्राइवेट प्लेयर्स जो कि हायर रेट ऑफ इंटरेस्ट में ये सब कर रहे थे. साउथ इंडिया में यूनियन बैंक काफ़ी एग्रेसिव था इस चीज़ों में, गोल्ड लोन भी देने में, जहाँ कि हम कम रेट दरों में कम से कम आज का रेट दर अगर हम बात करें तो 7.25% पे ही हम एक गोल्ड लोन दे रहे हैं और एक सहूलियत दे रहे हैं कि आपका सोना हमारे पास सुरक्षित है, आप हमसे लोन लीजिए और उसको वापस लोन पे करके अपने गोल्ड जो ऑर्नामेंट्स हैं वो वापस ले जाइए. ST महामंडळ शासनात विलिनीकरण करणं सत्तेत असताना भाजपला का जमलं नाही,
असा सवाल इंटकचे ठाणे अध्यक्ष सचिन शिंदे यांनी केला आहे. विलीकरणाच्या मुद्द्यावर एस टी कर्मचाऱ्यांनी काही दिवसांपासून बंदचं हत्यार उपसलं आहे. त्याला भाजपने पाठिंबा दिला आहे. परंतु राज्यात सत्तेत असताना भाजपने जर कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण केल्या असत्या तर आज त्यांच्यावर ही वेळ आली नसती, असा आरोप महाराष्ट्र एस टी वर्कर्सचे काँग्रेसचे ठाणे अध्यक्ष सचिन शिंदे यांनी केला आहे. केवळ भाजपमुळेच कर्मचाऱ्यांवर ही पाळी आली असल्याची टीका देखील त्यांनी केली. शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एस टी कर्मचाऱ्यांना देखील 28% महागाई भत्त्याचा दर लागू करावा. वार्षिक वेतनवाढ 2 वरून 3% मान्य केलेल्या तारखेपासून सुरू करावेत. तसंच 7व्या वेतन आयोगानुसार केंद्र आणि राज्य शासनांनी लागू केलेले घरभाडे भत्ता सुधारित दराने लागू करावा. या कृती समितीच्या मागण्या दिवाळीपूर्वी शासनाने मान्य केल्या आहेत. परंतु कर्मचारी हे विलिनीकरणच्या मुद्द्यावर ठाम असून गेल्या काही दिवसांपासून कडकडीत संपावर आहेत. त्याला विविध राजकीय सामाजिक संघटनांचा पाठिंबा मिळतो आहे. परंतु भाजपच्या पाठिंब्याबाबत मात्र शंका निर्माण होत असल्याची टीका सचिन शिंदे यांनी केली आहे. भाजपचा पाठिंबा म्हणजे एक प्रकारचा दिखावा असल्याची टीका देखील श्री सचिन शिंदे यांनी केली आहे. नमस्कार, मी मंगेश देसाई. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मी तुम्हाला आवाहन करतो, कोरोनापासून स्वतःचा बचाव कसा करावा. कोरोना बाधित देशामधून क्षेत्रामधून आलेल्या प्रवाशांना किंवा कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीस हा आजार होण्याचा संभव आहे. कोरोना आजारापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काय करावे, काय करू नये हे मी तुम्हाला सांगणार आहे. हे नक्की करा. वारंवार साबण व पाण्याने हात धुवावेत. शिंकताना व खोकताना नाक व तोंडावर रुमाल धरावा. अन्न व भाज्या पूर्णपणे शिजवून खाव्यात. कच्चे अन्न खाऊ नये. आजारी असल्यास तात्काळ आपल्या डॉक्टरांना भेटा व त्यावर उपचार घ्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच मास्कचा वापर करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कोरोना बाधित देशातून आलेल्या व्यक्तीने ताबडतोब जवळच्या आरोग्य केंद्राला संपर्क करावा. हे अजिबात करू नये. चेहऱ्याला वारंवार हात लावणे टाळावे. गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे. सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर आत्ताच नाही एरवीही थुंकू नये. अर्धवट शिजलेले कच्चे मांस खाऊ नये. सर्दी, खोकला, फ्लू ही सदृश्य लक्षणे असलेल्या व्यक्तींशी संपर्क टाळावा. त्याचप्रमाणे कोरोना बाधित व्यक्तींशी संपर्क टाळावा आणि मास्कचा अनावश्यक वापर करू नये. कोरोना आजार निदान व उपचारासाठी कस्तुरबा हॉस्पिटल मुंबई येथे विलगीकरण कक्ष आयसोलेटेड वॉर्ड स्थापन करण्यात आला आहे. कोरोना आजारासंबंधित उपरोक्त नमूद लक्षणे आढळल्यास तात्काळ महापालिका शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा. राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष क्रमांक 020 26127394. राष्ट्रीय कॉल सेंटर क्रमांक +91 11 2397 8046. जिल्हाधिकारी नियंत्रण कक्ष क्रमांक +91 22 2530 1740. ठाणे महानगरपालिका टोल फ्री क्रमांक 18002 22108. टोल फ्री क्रमांक 104. सगळ्यात महत्त्वाचं, अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अफवाही पसरवू नका. सरकारी परिपत्रकावरच विश्वास ठेवा आणि कोरोनापासून स्वतःचा बचाव करा. श्री महावीर जैन हॉस्पिटल आणि प्रताप जे आशर कार्डियक सेंटर यांच्या वतीने डायबिटीस डेच्या निमित्ताने जनजागृती करण्याच्या दृष्टिकोनातून 14 नोव्हेंबर रोजी 3 किलोमीटरच्या वॉकेथॉनचं आयोजन करण्यात आलं आहे. 14 नोव्हेंबर रोजी सकाळी 6:30 वाजता येऊर परिसरातील प्रकृती फार्म्स येथून या वॉकेथॉनला सुरुवात होणार असल्याची माहिती महावीर जैन हॉस्पिटलच्या वतीने देण्यात आली आहे. डायबिटीसने गेल्या काही वर्षांमध्ये अनेकांना ग्रासला आहे. जगभरामध्ये या रोगाचे खूप मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येतात. मात्र जर आहार विहार यावर आपण योग्य पद्धतीने नियंत्रण ठेवलं तर
डायबिटीसला आपण चांगल्या पद्धतीने कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. नेमकी या गोष्टीवर जनजागृती करण्याच्या दृष्टिकोनातून महावीर जैन हॉस्पिटलच्या वतीने 14 नोव्हेंबर रोजी सकाळी 6:30 वाजता या 3 किलोमीटरच्या वॉकेथॉनचं आयोजन करण्यात आलं आहे. येऊर परिसरातील प्रकृती फार्म्स या ठिकाणावरनं या वॉकेथॉनला सुरुवात होणार आहे. जास्तीत जास्त ठाणेकरांनी यात सहभागी व्हावं असं आवाहन श्री महेंद्र जैन, परेश शहा, प्रवीण छेडा आणि ललित जैन यांनी केलं आहे. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.